राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत। तर याच्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्हाला कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। बघा, काही ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, काही ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे, तर काही ग्राहकांना स्वतःसाठी सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे। तर त्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, ग्राहकांना आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। तरी घसरण पाहून भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर सकाळपासून रांगाच्या रांगा केलेल्या आहेत, परंतु यावेळेस या रांगा सोने खरेदी करण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत। मागच्या वेळेस ज्या सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगा तयार झालेल्या होत्या, तर त्या रांगा सोनं मोडीत काढण्यासाठी सुद्धा तयार झालेल्या होत्या, कारण YouTube वरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या व्हिडिओचा दावा करण्यात आलेला होता की सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल, सोन्याचा भाव 60 ते 65 हजार रुपयापर्यंत येईल। तर या घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं होतं, परंतु यावेळी सोनं खरेदी करण्यासाठी भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत, कारण त्या ग्राहकांना सुद्धा अंदाज आलेला आहे की 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 14 कॅरेट सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। परंतु ग्राहकांना सोन्याचा भाव कशामुळे घसरत आहे, सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का सोनं मोडावं, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कारण भरपूर ग्राहकांनी पूर्वीपासून राखून ठेवलेलं सोनं आहे, काही ग्राहकांनी मागील 2 महिन्यांमध्ये सोनं खरेदी केलेलं आहे, तर त्यांच्या मनामध्ये भीती सुद्धा निर्माण झालेली आहे की सोन्याचे भाव उतरतील का, अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। बघा, ग्राहकांना आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली, पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। तर या अंदाजानुसार सोन्यामध्ये अजून किती हजार रुपयांची घसरण होईल, सोनं किती हजार रुपयापर्यंत पोहोचेल, त्याचे 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। तर हे 3 अंदाज काय सांगत आहेत, यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सुद्धा फायदा 100% होणार आहे। तर बघा, ग्राहकांना सोन्याचा भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे समोर सुद्धा आलेली आहेत। या 4 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यासोबत सोन्याचा भाव घसरणार असल्याचे 3 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत, आणि हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाहीत, कारण या 3 अंदाजानुसार 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। कारण याच अंदाजानुसार 2020 मध्ये अंदाज देण्यात आलेला होता की सोन्याचे भाव पुढील 5 वर्षांमध्ये दुप्पट वाढणार आहे। तर तुम्हाला सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहे की 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तब्बल 50 हजार रुपयांची वाढ झालेली आहे। कारण 2020 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार रुपयांना 1 तोळा मिळत होता, आणि आता 2025 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता। म्हणजे सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। तर त्याच अंदाजकांनी, त्याच अनुभवी सोनारांनी परत एकदा अंदाज दिलेला आहे, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यासोबत या अंदाजकांनी सांगितल्याप्रमाणे 2026 मध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजे 2026 चे सोन्याचे भाव जाहीर सुद्धा झालेले आहेत। 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 14 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे 2026 मध्ये सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती येईल, त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। परंतु ग्राहकांना तुमच्याकडे पूर्वीपासून जुनं सोनं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचे आहे, त्याच्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, जेणेकरून
तुमचं कसलंच नुकसान होणार नाही, तुमचा कसलाच तोटा होणार नाही। बघा ग्राहकांना सोन्यामध्ये सर्वात मोठी वाढ व्हायला पाहिजे होते, कारण मागचा अंदाज बघितला तर सोन्यामध्ये वाढ सुद्धा होत आलेली आहे। कारण ग्राहकांना 2020 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 46,000 रुपयांवरती होता, त्यानंतर 2021 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 56,000 रुपये होता, त्यानंतर त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 64,000 रुपये होता, 2023 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 76,000 रुपये होता, 2024 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 86,000 रुपये होता आणि 2025 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता। म्हणजेच 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे 2026, 2027, 2028, 2029 आणि 2030 म्हणजेच पुढच्या 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये अजून दुप्पट वाढ व्हायला पाहिजे होती। म्हणजे सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपयांना 1 तोळा मिळत आहे, 2030 पर्यंत 1 तोळा सोन्याचा भाव 1,50,000 रुपयापर्यंत पोहोचायला पाहिजे होता। अशा पद्धतीने भरपूर ग्राहकांनी अंदाज लावलेला होता, काही अंदाजकांनी सुद्धा अशाच पद्धतीने अंदाज लावलेला होता, परंतु हा अंदाज पूर्णपणे खोटा सुद्धा ठरलेला आहे। कारण पुढच्या 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल याचे 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच ही घसरण आजपासून सुरू झालेली आहे, आज सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण झालेली आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होते, परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत। बघा ग्राहकांना सोन्याचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। तर या 4 कारणांमुळे सोन्यामध्ये अजून सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज घसरण झालेली आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल, ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, त्या ग्राहकांनी या तारखेपासून सोनं खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। परंतु आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा लाखोंचा फायदा होऊ शकतो, तुमचा 1000 रुपयांचा फायदा होऊ शकतो। कारण ग्राहकांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1-1 सेकंदाला सोन्यामध्ये वाढ होत चलते, 1-1 सेकंदाला सोन्यामध्ये घट सुद्धा होत असते। म्हणजेच सोन्यामध्ये रोज चढउतार सुद्धा चालूच असतात, परंतु सोन्याचा भाव ज्यावेळेस घसरलेला असतो त्यावेळेसच आपण सोनं सुद्धा खरेदी केलं पाहिजे। कारण ज्यावेळेस सोन्याचा भाव वाढेल त्यावेळेस आपण ते सोनं विकलं तरी आपला 100% फायदाच होत असतो। त्यामुळे ग्राहकांनो तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं खरेदी करा आणि जर तुम्हाला विकावं वाटलं, तुम्हाला त्या बदल्यात जास्त व्याज जर मिळत असेल तर ते सोनं तुम्ही मोडू सुद्धा शकता। त्यामुळे ग्राहकांनो या तारखेपासून सोनं सुद्धा खरेदी करा। परंतु ग्राहकांनो सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे त्याची प्रमुख 4 कारणे समोर सुद्धा आलेली आहेत। ते 4 कारणे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा ग्राहकांना जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या पहिल्या कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना रोजच्या रोज सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। मागील काही दिवसांमध्ये ओडिशा राज्यांमध्ये सोन्यांच्या भरपूर खाणी सापडलेल्या होत्या, या खाणींमध्ये जुनं सोनं सापडलेलं होतं। म्हणजेच ते सोनं 24 कॅरेटचं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोनं सापडलेलं होतं। बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत, त्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते दुसरं मुख्य कारण म्हणजे अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल, भारत असेल, तर यांसारख्या विविध देशांमध्ये सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुद्धा सुरू आहे। तर या व्यापार युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती दिसून सुद्धा येत आहे। म्हणजेच ग्राहकांना विविध देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे, तर या व्यापार युद्धामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत। त्यासोबत जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण
अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा ते तिसरं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, कारण सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतं त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत सुद्धा जातच असतात, परंतु ज्यावेळेस सोन्याचा ग्राफ खाली येत असतं त्यावेळेस सोन्यामध्ये घसरण सुद्धा होत असते। म्हणजेच ग्राहकांना सोन्याचा भाव हा 100% सोन्याच्या ग्राफवरती आधारित असतो। बघा सध्याच्या स्थितीला सोन्याचा ग्राफ घसरलेला आहे, म्हणजे सोन्यामध्ये अजून घसरण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोनं खरेदी करा। जर तुम्ही या तारखेपासून सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदा होणार आहे, तुमचं कसलंही नुकसान होणार नाही। त्यासोबत सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे बाहेरील देशामधील महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल तर ते सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नाहीत, कारण त्यांच्याच देशामध्ये रोजच्या रोज सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। मागील काही दिवसांमध्ये विविध राज्यांमध्ये, विविध देशांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। म्हणजेच ग्राहकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत 100% घसरत असते, कारण त्या वस्तूची मागणी कमी होत असते आणि त्या वस्तूची घसरण सुद्धा सुरू झालेली असते। बघा ग्राहकांना या प्रमुख 4 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत। तर आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये अजून सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे, परंतु काही ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने आजपासून सोनं मोडीत काढण्यासाठी रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। बघा ग्राहकांना जर तुम्ही घसरणीच्या भीतीने सोनं मोडलं तर तुमचा भविष्यामध्ये तोटा होऊ शकतो, तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप सुद्धा होऊ शकतो। म्हणजेच आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत आहे। पुढील काही दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल, परंतु काही दिवसानंतर सोन्याचे भाव परत वाढणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच ग्राहकांनो जरी सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये घसरण होत असली तर पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे ज्या ग्राहकांकडे पूर्वीपासून जुनं सोनं असेल ग्राहकांनी तशाच पद्धतीने ते सोनं राखून ठेवायचं आहे का, ते सोनं मोडायचं आहे, त्याच्यावरती आज अनुभवी सोनारांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। कारण भरपूर नागरिकांकडे, भरपूर ग्राहकांकडे पूर्वीपासूनचं जुनं सोनं आहे आणि त्यांनी ते सोनं राखून सुद्धा ठेवलेलं आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। त्यांच्या मनामध्ये एकच भीती निर्माण झालेली आहे, ते भीती म्हणजे सोन्याचा भाव घसरला तर आपलं नुकसान हे 100% होणार आहे। परंतु ग्राहकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जाते। म्हणजेच सोन्यामध्ये रोज चढउतार 100% चालूच असतात, सोन्याचे भाव वाढत असतात, सोन्याचे भाव घसरत असतात, परंतु जर तुम्ही अगोदर सोनं खरेदी केलेलं असेल तर ते सोनं मोडायचं की नाही तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्याविषयी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पूर्वीपासून सोनं असेल तर ते सोनं तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे का, त्यावरती आज अनुभवी सोनारांनी माहिती सुद्धा दिलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेटचा, 18 कॅरेटचा आणि 14 कॅरेटचा सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 96,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे। म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 4,000 रुपयांची घसरण झालेली आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव सध्याच्या स्थितीला 88,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, तर या 22 कॅरेट मध्ये 2,000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यासोबतच 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सुद्धा घसरण झालेली आहे। बघा ग्राहकांना जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तरी पण तुमचा फायदाच आहे आणि पुढच्या 2 दिवसानंतर जर तुम्ही सोनं खरेदी केलं तरी पण तुमचा डबल फायदा सुद्धा होऊ शकतो। बघा ग्राहकांना आम्ही तुमच्यापर्यंत अंदाज पोहोचवलेले आहेत, पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे, तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। म्हणजेच हे अंदाज 99.99% खरे ठरू शकतात, परंतु एखादा टक्का या अनुभवी सोनारांचा सुद्धा चुकू शकतो। त्यामुळे पूर्णपणे तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, परंतु ज्यांच्याकडे अगोदरचं सोनं आहे त्यांनी सोनं मोडून